नमस्कार सुनील शेठ. नमस्कार. सुनील शेठ एक उसळण्याच्या अड्ड्यामध्ये एक प्रेक्षणीय शर्यत झाली. तिकडे पळाला संदीप बैमाली यांचा बिच्चू आणि कान्हा शेठ पाटील यांचा मेहरबान आणि आपली मुंबईची A1 जोडी पळाली बुंगाडून आणि सैराट. काय सांगाल जोडीबद्दल? गाडी आमची मैत्रीपूर्ण झाली. संदीप भाई आणि आपले कान्हा दादा, मिलिंद शेठ आणि मी, आम्ही चौघेजण म्हणजे बसून गाडी केली आहे, जमून गाडी केली ती. आता त्यांचं नाव होता तर कान्हा दादा भरपूर फोन येतो दादाला, मिलिंद शेठला. दादानी मला फोन केला का कान्हाचा फोन येतो काय करता, तर मी थोडा अड्ड्यात नव्हतो. दादा बोलला, मी बोललो का तुमच्या पद्धतीत काय करा ते करा, तेवढ्यात मी वर पोचतो. तर दादा बोलतो नाही तू ये अड्ड्यात मग बघू. मग मी दादाला बोललो का गाडी करू वर मैत्रीपूर्ण, आणि सर्व आम्ही चौघं पण चारी मालक एकत्र होतो आणि एकत्र बसून गाडी जमवली. आपण बघू समोरची गाडी देखील चांगली पळते, बिच्चू मेहरबानी गाडी पण चांगली. या गाडीचं कसं कौतुक करता? का तर बिच्चूचा मुंबईमध्ये म्हणजे अजूनपर्यंत गुलाल पडलाच नाही आणि बिच्चू चांगलाच पळतो. आणि मेहरबान तर बोला तेवढं कमी आहे, मेहरबान पण चांगलाच बैल पळतो. दोन्ही पब्लिकनी पण चांगला पळतो आणि आतून पण चांगला पळतो. आपण बघतो मेहरबान आणि सैराट ही गाडी पण पळाली होती. काय सांगाल त्या गाडीबद्दल? ती गाडी पण पळाली होती, चांगली पळाली होती. तेव्हा पण चांगलीच गाडी मारली होती. का तर सैराट पण आतून चांगला पळतो आणि मेहरबान पण पब्लिकने चांगला पळतो. आज एक प्रेक्षणीय लढत झाली. आपल्याकडे आपल्या नशिबाने गुलाल होता, तो गुलाल भेटला. काय सांगाल ते गुलालाबद्दल? गुलालाबद्दल का तर आमची पण मेहनत भरपूर आहे बैलावर आणि बैलाला पण समजतं मालक काय करतं आणि पोरं काय करतात. त्याच्यामुळं बैल जिद्दी आहे, त्याच्यामुळं गुलाल झाला. ही जोडी एकत्र पळते बुंगा आणि सैराट, ही कुठे तुटण्याचा प्रयत्न होतो का? काय सांगाल? भरपूर लोकांचा प्रयत्न चालू आहेत, पण कसा मालक आम्ही म्हणजे दोन्ही मालकांचं मन साफ आहे. त्याच्यामुळं गाडी काय गाडी बघा दादा पण बोललेले आहेत का भुंगा आणि सैराटची गाडी पण होणार आहे आणि एकत्र पण पळणार आहे, असा काय विषय नाही. जेव्हा जेव्हा ही जोडी एकत्र पळते तेव्हा तेव्हा तुमच्या नशिबी गुलाल असतो. काय बोलायला गुलाबद्दल? गुलालाबद्दल म्हणजे नशिबात नाही, बैलांची पण मेहनत आहे. बैल पण दोन्ही एकदम सेम पळतात, त्याच्यामुळे गुलाल होतं. गाडी तर गाडी दोन्ही साईडनं सारखी पळते. आता आपण बघितलं मिलिंद शेठ आणि कान्हा शेठ दोघे एकत्र बसून बाईट देतात. हा कुठे बिंजोचा खेळ आहे, कारण की विरोधामध्ये पळाल्यावर लोकांसाठी विरोधक आहेत, पण ते असतात एकत्र. याविषयी काय बोलाल तुम्ही? मेन गोष्ट म्हणजे मिलिंद शेठ झाले, आम्ही कोणाला विरोधक समजतच नाही. बरोबर. आणि आम्ही सर्वांशी मिळून राहतो. का तर सर्वांशी आता जेव्हा गाडी झाली कानंदाची, आम्ही भरपूर 15-20 मिनिटं स्टेजच्या मागे बोलत होतो. नंतर गाडी जमवली. आम्ही बाई दादाशी बोलत होते, आम्ही भरपूर मस्ती केली ना, मग गाडी जमवली. हा असं कुठेतरी खेळ व्हायला पाहिजे ज्या तुमच्या आज माध्यमातून होतो. का तर बघा आपण बैलगाडी क्षेत्र करतो म्हणजे ही मैत्रीपूर्ण झाला पाहिजे. का तर पहिलेचे दिवस राहिले नाही, आता सर्व लोक समजदार आहेत, त्याच्यामुळे भांडणांचा काही विषय येत नाही. येणारं पुढचं नियोजन कसं असेल, कारण की नवीन वर्ष चालू झाला आणि नवीन वर्षामध्ये तुम्हाला चांगला गुलाल भेटला. आता बघू पुढचं नियोजन कसं आहे ते थोड्या दिवसात ठरवू, आम्ही उद्या किंवा परवा ठरवू. आपण बघतो की सैराटला ब्रेक देऊनच मैदानामध्ये करता आणि एकच शर्यत करता एक मैदानामध्ये. या मागचं कारण काय असं दादा? याच्या मागचं कारण म्हणजे आम्ही लवकर शक्यतो 2 गाड्या आत्ताचे सिच्युएशनला गाड्या 2 होत नाही. का तर कालोग म्हणजे लवकर होतं त्याच्यामुळे होत नाही, आणि बोनिवलेल्या 2 गाड्या केल्या आम्ही. हां का? दादा प्रत्येक मैदानामध्ये जाईल त्या मुंबईची A1 जोडी पळते. या जोडीबद्दल तुम्ही काय बोलाल? 2 शब्द. या जोडीबद्दल हे बघा, A1 जोडी ही पब्लिकने त्यांचं नाव ठेवलेलं आहे, काय आम्ही स्वतःहून नाही ठेवलेलं. का तर मिलिंद दादाने त्या दिवशी बाईट दिलेली, एकाने कमांड केलेली काय लगेच 2 गाड्या नाही मारतात A1 जोडी नाव ठेवला. काय आम्ही स्वतःहून नाही A1 जोडी ठेवली, पब्लिक बोलते. आणि राहुल भोईर कॉमेंटर ते बोलतात का A1 जोडी आली. दादा जेव्हा ही जोडी पळते ना तेव्हा वेगळा स्पीड असते प्रत्येक मैदानामध्ये या जोडीचा. काय सांगाल? का तर ते दोघं पण एकमेकाला कमी पडत नाही. सैराटला वाटतं मी जास्त पळू का भुंगाला वाटतं मी जास्त पळू, त्याच्यामुळे गाडीला स्पीड चांगला लागतं. आज ड्रायव्हर कोण आपल्या गाडीवरती? ड्रायव्हर कुणाल ड्रायव्हर आंबेशिवचा, आणि आमचा पंकज ड्रायव्हर पण चांगला घरचे संबंध आहेत, आणि कुणालचे पण, त्याच्यामुळे कुणाल होता. आपण बघतो ना तुमच्या बॅनरवरती आधारस्तंभ जितेश शेठ कालन हेडून यांचं नाव असतो. काय सांगाल त्याबद्दल? काय नाही, आमची दोस्ती पहिलेपासून आहे. आणि काही लोकांना काय वाटतं का म्हणजे काही भरपूर जण बोलतात का करारासाठी मागं फिरतंय, असा काही विषय नाही. आमची दोस्ती आहे, तो आजपासून नाही पहिल्यापासून फिरतं. आणि आता काय कराराचा काही विषयच नाही. जेवढा जीव माझा नाही तेवढा त्याचा जीव आहे. का तर खालती तोच असतं, मी खालती जास्त नसतो. का तर तोच सर्व हँडल करतो पोरांना. एक दोस्ती आहे तुमची, ही दोस्ती बैलामुळे झालेली आहे का आपली पहिलीपासून आहे? काय सांगा? आमची शाळेतली दोस्ती होती ना, त्याच्यामुळे जितेश शेट्टी पण पहिल्यापासून बैल आहेत. त्यांच्या वडिलांना पण आमचे भीमचंद्र काका, त्यांना पण भरपूर शौक आहे पहिल्यापासून बैलांचा, त्याच्यामुळे त्यांची बैला पहिल्यापासून होती. का तर तिथपासून आमची ओळख, आणि शाळेतले पण आम्ही मित्र आहेत. आजचा उसळण्याचा मैदान एक नेहमीच चांगला मैदान असतो आणि नियोजन एक चांगला असतो. काय सांगाल या मैदानाबद्दल? मैदान चांगला आहे, पल्ला पण चांगला आहे, आणि कमेडी पण चांगली आहे. सर्व गाड्या ते करतात ॲडजस्टमेंट, त्यांचे एवढा म्हणजे कोण करू शकत नाही.
एक बोनिवली झालं, एक ते यांचं चांगलं नियोजन असतं. येणारा पुढचं नियोजन कसं असेल तुमचा? आता बघू, थोड्या दिवसात करू. कसं आहे, थोडा बैलाला पण आराम द्यायचा आहे, त्याच्यानंतर बघू कसं आहे. नमस्कार जितेश शेठ. नमस्कार. जितेश शेठ, आज तुम्ही घरून आले आणि तुमच्या कपाली एक सैराटनी गुलाल दिला, तो तुमच्या कपायला लागले, काय सांगाल ते गुलालाविषयी? बैल सतत आपला गुलालच आहे बैल. आणि 2026 हा पहिला गुलाल आणि 2025ला बैलांनी म्हणजे लास्ट एंडिंगला 31 डिसेंबरला 2 शर्ती केल्या. जेव्हा जेव्हा आपण मैदानामध्ये येतो फक्त गुलालासाठी येतो आणि जेव्हा तो गुलाल आपल्या कपायला लागतो तेव्हा आपला मित्र परिवार बोललो किंवा आपले सगळे खुश असतात, त्याविषयी काय सांगाल? सर्व मित्रपरिवार खुश असतो गुलाल झाल्यानंतर. आणि गुलाल तर म्हणजे आता काय, गुलाल चालूच आहे, सर्वांना माहिती आहे. आपण बघतो ना, सुनील शेट नेहमी बोलतात की मला जितेशची भरपूर सपोर्ट असतो, त्याची खंबीर साथ आहे म्हणा, काय सांगाल तुम्ही याविषयी? खंबीर साथ नसून आमची लहानपणाची दोस्तीच आहे. बोल ना जितेश शेठ, तुम्ही सैराटच्या बरोबर खालती होता का? सुट्टी विकीला एकदम बरोबर असता तुम्ही, ते पोरं सांगता की सैराट सुट्टी व्यवस्थित कर, व्यवस्थित सोड, म्हणजे तुमचं आणि सैराटचं कसं काय नातं आहे? सैराटचा ना आपला एकदम म्हणजे जवळचाच नातं आहे आणि सुनीलचं पण आमचा म्हणजे घरचाच विषय सांगलं. आता येणार पुढचं नियोजन कसं कराल तुम्ही? येणारा पुढचा नियोजन बघू. आता बैलाच्या उजव्या पायाला थोडा मार लागला आहे. आता माझं तर म्हणणं, एक मैदान 2 मैदान आम्ही थांबवू, त्याच्यानंतर येऊ मैदानात. आपण बघतो ना, तुम्ही जास्त पडद्यावरती येत नाही, पडदे मागे राहून तुम्ही सगळं नियोजन करता, काय सांगाल त्याबद्दल? पडद्याच्या मागे असून पण नियोजन जमतं आणि पडद्याच्या पुढे असून पण नियोजन होतं ते होतंच. दादा, ही जोडी पलते सैराट मुंगाची, काय बोला? कारण की तुमचा मिलिंद शेठ पण चांगला मित्र आहे आणि सुनील शेठ पण चांगला मित्र आहे, काय बोला? मिलिंद शेठ पण आपला एकदम चांगला मित्र आणि सुनील शेठ पण चांगलाच मित्र आहे आपला. आणि मिलिंद शेठ आम्ही म्हणजे कंटिन्यू जोडीलाच असतो पूर्ण दिवसभर. कधी कधी जो आता आपण बघतो जो खेळ चालला आहे मुंबईचा, आता आपण बघितला सगळं मैत्री खाते शर्ती करतात, या खेळाविषयी काय बोला? खेळामध्ये काय माहिती का, हार जीत आहे, सर्वांनी मैत्रीपूर्ण केला, काय एक हारणे काय होणार नाही आणि एक जितने काय कोण सिकंदर होत नाही. बरोबर. आणि सर्वांनी मैत्रीपूर्ण शर्ती करा, कारण की आपली कमिटी पण स्ट्रॉंग आहे. कोण भांडणं बिंडणे करेल त्याला काय आपण लगेच बंदी आहे, त्याच्यामुळे सर्वांच्या प्रेमात शर्ती होतात. बैलगाडी क्षेत्रामध्ये संयम भरपूर लागतो आणि तुमच्या याच्यामध्ये संयम आहे, त्याबद्दल काय बोलाल? जेवढा शांत डोका तुम्ही बैलगाडी क्षेत्रामध्ये ठेवाल तेवढं तुम्ही टिकून राहाल. नंतर काही नवीन खरेदी चालू आहे का तुमची? नवीन खरेदी केल्या आता 2, बघूया आता थोड्या दिवसांनी. ठीक आहे, तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद.